सावखेडगंगा ते हिंगोणी रस्ता अतिक्रमणमुक्त करून वाहतुकीस खुला करावा या मागणीसाठी सावखेडगंगा येथे 5 महिलांनी सोमवार 24 ऑगस्टपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. उपोषणाचा तिसरा दिवस असून प्रशासनाने अद्याप या उपोषणाची दखल घेतलेली नाही. सरकारी नकाशा व अभिलेखानुसार हा रस्ता 21.6 फूट रुंदीचा असल्याने सांगण्यात येत असून अतिक्रमणामुळे मार्ग बंद झाल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे. किमान 15 फूट रस्ता तरी मोकळा करून द्यावा अशी मागणी करण्यात येत आहे. या प्रकरणात CRPF आणि CISF जवानांच्या कुटुंबियांचा प्रश्न असल्याने ऑल इंडिया सेंट्रल पॅरामिलिटरी फोर्सेस एक्स सर्व्हिसमेन वेलफेअर असोसिएशनकडून देखील प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. संघटनेचे महाराष्ट्र सचिव मेजर गौतम गायकवाड यांनी प्रशासनाने तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून अधिकृत मोजणी आणि कागदपत्रांची पडताळणी करून न्याय द्यावा अशी मागणी केली आहे. दरम्यान उपोषण स्थळ मोकळ्या रानात असून परिसरात बिबट्यांचा वावर असल्याची स्थानिकांची म्हणणे आहे. त्यामुळे उपोषणकर्त्यांच्या सुरक्षेचाही चिंता व्यक्त केली जात आहे. रस्ता आमचा हक्काचा, लढा आमचा न्यायाचा असा नारा देत प्रशासनाने तातडीने सकारात्मक कार्यवाही करावी अशी मागणी होत आहे. राजगीर एक्सप्रेस लाईन, वैजापूर. तुमचं कुठं शेत आहे? आमचं या रस्त्याला शेत आहे, पण लोकांनी आमचा रस्ता अनुक्रम करून रस्ता बंद केला. आमची शेती पडलेली आहे. आमचं एक पीक वाया गेलं, पण दुसरं पीक आमचं उपस्थित राहावं. किती वर्षापासून पडली ती तुमची शेती? 20 वर्षापासून. सुरुवातीला तुम्ही याच रस्त्याने जायच्या का? हो, याच रस्त्याने जात होतो, पण आता अचानक बंद केला. माझा भाई एकटे असल्यामुळे, मी विधवा असल्यामुळे, त्यांना साथ नाही मिळाल्यामुळे त्यांनी आमचा रस्ता बंद केला. याच रस्ता आमचा काय कंपार्टीचा चालत आलेला रस्ता होता. कायदेशीर रस्ता आहे तुमचा? हा, कायदेशीर कागदपत्री आहे, सगळा आहे. आणि आम्ही याची वारंवार हे करीत होतो, पण हे लोक जाऊ देत नाही आम्हाला. आम्ही 18 पासून लढा करतो, तर या लोकांनी लगेच आता बंद करून टाकलं. 18 पासून लढतोय. 2018 पासून तुम्ही प्रशासकीय लढा दिला या रस्त्यासाठी? दिला, पण तरी हे लोक ऐकले नाही. आम्हाला शासनानं काही त्याचं हे करून दिलं नाही, तेव्हा आता उपोषणाची वेळ आली. आमची मागणी अशी आहे, सावखेडगंगा ते हिंगोणी रस्ता, ह्या रस्त्यावर शेतकऱ्यांनी अतिक्रमण करून, जे आम्ही मधले शेतकरी आहे आणि त्या शेतकऱ्यांना जाण्याचा जो रस्ता आहे तो हे शेतकऱ्यांनी अतिक्रमण केलेला आहे. आणि बावनकुळे साहेब तिथे आपले याच्यामध्ये बसून सांगत आहे का शेतकऱ्यांचे रस्ते मोकळे करा. पण बावनकुळे साहेबांना आमचं असं म्हणणं आहे, साहेब इथे आम्ही रस्ते वाचून आम्हाला रस्त्यावर लढाई करायची पाळी आलेली. आमचे मुलं शिमेर गोळ्या घ्यायला तयार आहे साहेब, आणि इथे त्यांचे आई वडील उपोषण करते साहेब. आम्हाला रस्ता मोकळा करून द्यावा. आमची शेती पडीत आहे, शेती वाचून आम्ही सारे इथं अमर उपोषणाला बसलेलो आहे.